राशीसाठी 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 हा काळ आयुष्याला पूर्णपणे वेगळ्या दिशेने नेणारा ठरू शकतो. अनेक वर्षांपासून मनात साचलेली अस्वस्थता, करिअरमध्ये सतत होणारे चढउतार, मेहनत असूनही योग्य ओळख न मिळणे, लोकांनी तुमच्या क्षमतेचा कमी अंदाज लावणे आणि माझा खरा वेळ कधी येणार हा प्रश्न, या सगळ्याचं उत्तर आता हळूहळू मिळू लागेल. कारण या काळात गुरु गोचर तुमच्या कर्मस्थान आणि भाग्यावर असा प्रभाव टाकणार आहे की करिअरमध्ये मोठा बदल घडू शकतो. तूळ राशीचे लोक स्वभावाने संतुलित, समजूतदार आणि सौंदर्यप्रिय असतात. त्यांना प्रत्येक नातं जपायचं असतं, प्रत्येक गोष्ट शांततेत सोडवायची असते. पण याच स्वभावामुळे अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या भावना दाबून ठेवता. लोकांना आनंदी ठेवताना स्वतःच्या मनाचा आवाज दुर्लक्षित करता. गेल्या काही वर्षात अनेक तूळ राशीच्या लोकांनी हे अनुभवले असेल की त्याने इतरांसाठी खूप काही केले, पण गरजेच्या वेळी त्यांच्यासाठी कोणी उभे राहिले नाही. विशेषतः करिअरच्या बाबतीत हा संघर्ष आता जास्त जाणवला असेल. काहींना नोकरीत सतत ताण सहन करावा लागला असेल, काहींना मेहनतीनंतरही प्रमोशन मिळाले नसेल, तर काहींना वारंवार सुरुवातीपासून सर्व काही उभं करावं लागलं असेल. काही लोकांना तर मी खरंच योग्य दिशेने चाललो आहे का असा प्रश्न सतत पडत असेल. पण आता ग्रहस्थिती बदलत आहे आणि त्याबरोबर तुमच्या आयुष्याची गती सुद्धा बदलू लागेल. 2 जून नंतर गुरुचा प्रभाव तुमच्या आयुष्यात मोठा व्यावसायिक टर्निंग पॉइंट घेऊन येऊ शकतो. काही तूळ राशीच्या लोकांना अचानक नवीन नोकरीची ऑफर मिळेल. काही जण जुनी नोकरी सोडून पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतील, तर काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस करतील. विशेष म्हणजे यावेळेस तुम्ही फक्त पैशासाठी काम करणार नाही, तर माझी खरी ओळख काय हा प्रश्न शोधण्याचा प्रयत्न कराल. या काळात सोशल मीडिया, कला, डिझाईन, फॅशन, मीडिया, कायदा, शिक्षण, सल्लागार क्षेत्र, डिजिटल काम किंवा लोकांशी संबंधित व्यवसायात असलेल्या तूळ राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. काही लोकांच्या कामाची अचानक चर्चा होईल. ज्यांनी खूप काळ शांतपणे मेहनत केली त्यांना आता लोक ओळखू लागतील. काहींना नवीन जबाबदारी मिळेल, तर काहींना मोठ्या लोकांशी संपर्क येईल. पण हा बदल फक्त बाहेरचा नसेल, आतूनही तुम्ही पूर्णपणे बदलू लागाल. तुम्ही आधीसारखे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. काही लोकांपासून स्वतःला दूर कराल. काही नाती तुटतील, पण त्याबद्दल मनात अपराधीपणा राहणार नाही. कारण आता तुम्हाला समजेल की प्रत्येकाला सांभाळताना स्वतःला हरवणे योग्य नाही. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करिअरमध्ये अचानक एखादी मोठी घटना घडू शकते. एखादा फोन, अचानक भेट, नवीन संधी किंवा दूरच्या ठिकाणाहून आलेली ऑफर तुमचे आयुष्य बदलू शकते. काही तूळ राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित काम मिळू शकते. काही जण अचानक प्रसिद्धीच्या झोतात येतील. विशेष म्हणजे ज्यांनी आधी तुमच्याकडे दुर्लक्ष केले होते तेच आता तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. आर्थिकदृष्ट्या हा काळ सुधारणा करणार आहे. पैसे येण्याचे मार्ग वाढतील. काही लोकांना जुनी गुंतवणूक फायदा देईल. काहींना घर, वाहन किंवा मोठी खरेदी करण्याचा योग येईल. पण या काळात खर्चही वाढू शकतो. विशेषतः स्वतःची प्रतिमा टिकवण्यासाठी किंवा इतरांना प्रभावित करण्यासाठी केलेला खर्च नंतर ताण देऊ शकतो. त्यामुळे गुरु जरी भाग्य वाढत असला तरी शहाणपणाने निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ मिश्र स्वरूपाचा असेल. करिअरमध्ये वाढ होत असताना वैयक्तिक नात्यांमध्ये अंतर वाढू शकते. काही वेळा कामाच्या ताणामुळे जोडीदाराला वेळ देणे कठीण जाईल. काही लोकांना वाटेल की तुम्ही बदललात, पण खरे पाहता तुम्ही फक्त स्वतःला ओळखायला सुरुवात केली असेल. जे नाते तुमच्या प्रगतीसोबत चालेल ते टिकेल आणि जे फक्त तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेत होते ते हळूहळू दूर होईल. तूळ राशीच्या अनेक लोकांना या काळात अचानक एकटेपणा जाणवू शकतो. लोकांमध्ये असूनही मनातून रिकामेपणा वाटू शकतो. कारण जेव्हा माणूस आयुष्यात मोठा बदल अनुभवतो तेव्हा जुने विचार, जुनी माणसे आणि जुने सवयी मागे पडू लागतात. पण हा एकटेपणा वाईट नसतो, तो नव्या आयुष्याची तयारी असते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026 मध्ये करिअरमध्ये खूप महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. काहींना जुनी जागा सोडावी लागेल, काहींना मोठा धोका पत्करावा लागेल. पण विशेष म्हणजे यावेळेस तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप मजबूत असेल. तुम्हाला आतून जाणवेल की कोणता मार्ग योग्य आहे आणि जर तुम्ही त्या आवाजावर लक्ष ठेवला तर हा काळ आयुष्य बदलून टाकणारा ठरू शकतो. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण, झोपेचा अभाव, पाठदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. सतत विचार आणि जबाबदाऱ्यांमुळे मन थकू शकते.
त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचं आहे. काही लोक योग, ध्यान किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे वळतील. या संपूर्ण काळाचा सर्वात मोठा संदेश असा आहे, तुळ राशीचे लोक आयुष्य आता दुसऱ्यांच्या अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या स्वप्नांवर चालू लागणार आहेत. 2 जून ते 31 ऑक्टोबर 2026 हा काळ तुम्हाला दाखवेल की तुमच्यात किती मोठी क्षमता आहे. ज्या लोकांनी तुम्हाला नेहमी शांत, साधे किंवा कमजोर समजले तेच आता तुमच्यातील बदल पाहून आश्चर्यचकित होतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, यावेळेस तुम्ही फक्त यश मिळवणार नाही तर स्वतःची खरी ओळख निर्माण करणार आहात. तुळ राशीसाठी 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 हा काळ एखाद्या शांत नदीत अचानक आलेल्या प्रचंड प्रवाहासारखा ठरू शकतो. बाहेरून सगळं नेहमीसारखं दिसेल, पण आतून तुमच्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ सुरू असेल. विशेषतः करिअर, समाजातील ओळख, आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची किंमत या गोष्टींबाबत तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. गुरु गोचरचा प्रभाव तुळ राशीच्या लोकांना जुने आयुष्य सोडून नवीन मार्ग निवडण्याची हिंमत देणार आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही खूप काही सहन केले असेल. काही वेळा मेहनत करूनही श्रेय दुसऱ्यांना मिळाले असेल. काही वेळा लोकांनी तुमच्या शांत स्वभाव आणि संयम याला कमजोरी समजले असेल. तर काही वेळा तुम्ही स्वतःच्या स्वप्नांवर पाणी सोडून इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आयुष्य घालवले असेल. त्यामुळे मनात एक खोल थकवा आणि न बोललेली नाराजी तयार झाली असेल. पण आता परिस्थिती बदलू लागेल. 2 जून नंतर तुम्ही स्वतःसाठी विचार करायला सुरुवात कराल. आधीसारखे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न कमी होईल. काही लोकांना तुमचा हा बदल आवडणार नाही, कारण आता तुम्ही नाही म्हणायला शिकणार आहात आणि हेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे परिवर्तन ठरेल. करिअरच्या बाबतीत हा काळ खूपच महत्त्वाचा आहे. अनेक तुळ राशीच्या लोकांना अचानक मोठ्या संधी मिळू शकतात. काहींना नवीन कंपनीतून ऑफर येईल. काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. काहींना अचानक प्रसिद्धी मिळेल. विशेष म्हणजे जे लोक क्रिएटिव्ह क्षेत्रात आहेत, जसे कला, डिझाईन, अभिनय, सोशल मीडिया, लेखन, संगीत, फॅशन किंवा डिजिटल काम, त्यांच्यासाठी हा काळ खूप शक्तिशाली आहे. या काळात तुमच्या बोलण्याची आणि व्यक्त होण्याची ताकद वाढेल. लोक तुमचे विचार ऐकू लागतील. काही वेळा तुम्ही सहज बोललेली गोष्ट सुद्धा लोकांना प्रेरणा देईल. त्यामुळे शिक्षक, वकील, सल्लागार, यूट्यूब, मीडिया किंवा लोकांसमोर काम करणाऱ्या तुळ राशीच्या लोकांना अचानक मोठी ओळख मिळू शकते. मात्र या चमकदार यशामागे एक गुप्त संघर्षही असेल, कारण करिअरमध्ये मोठा बदल होत असताना तुमच्या जवळच्या लोकांमध्ये वस्तर वाढू शकतो. काही लोक तुमच्या यशावर आनंद व्यक्त करतील, पण आतून अस्वस्थ होतील. विशेषतः कामाच्या ठिकाणी व्यक्ती तुमच्या विरोधात शांतपणे खेळ करू शकते. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अचानक निर्णय हा शब्द खूप महत्त्वाचा ठरू शकतो. काही तुळ राशीचे लोक अचानक नोकरी सोडतील. काही जण नवीन शहरात जाण्याचा निर्णय घेतील. काही लोकांना अचानक परदेशाशी संबंधित संधी मिळेल. आणि आश्चर्य म्हणजे सुरुवातीला जो निर्णय धोकादायक वाटेल तोच पुढे जाऊन आयुष्य बदलणारा ठरू शकतो. आर्थिक बाबतीत हा काळ प्रगतीचा आहे, पण पैशासोबत जबाबदारीही वाढेल. काही लोकांना मोठी कमाई होईल, पण त्याचवेळी घर, कुटुंब किंवा भविष्याशी संबंधित मोठे खर्चही समोर येतील. विशेष म्हणजे या काळात तुम्ही पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलाल. फक्त दिखाव्यासाठी खर्च करण्यापेक्षा स्थैर्य अधिक महत्त्वाचे वाटू लागेल. प्रेम जीवनात हा काळ खूप वेगळा अनुभव देणार आहे. काही नाती अचानक गंभीर होतील, तर काही नाती अचानक संपतील. कारण आता तुम्ही भावनांपेक्षा सत्याला जास्त महत्त्व द्यायला लागाल. जे लोक फक्त तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत होते ते दूर जातील आणि जे खरोखर तुमच्यावर प्रेम करतात ते तुमच्या बदलत्या काळात तुमच्या सोबत उभे राहतील. विशेष म्हणजे काही तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती पुन्हा येऊ शकते. एखादा जुना मित्र, जुने प्रेम किंवा भूतकाळातील एखादी व्यक्ती अचानक संपर्क साधू शकते. पण यावेळेस निर्णय तुमच्या हातात असेल, कारण आता तुम्ही आधीसारखे भावनांमध्ये अडकून राहणार नाही. मानसिकदृष्ट्या हा काळ तुम्हाला खूप प्रगल्भ बनवेल. तुम्ही लोकांचे चेहरे पाहून नाही तर त्यांचे हेतू ओळखायला शिकाल. काही वेळा तुम्ही शांत राहाल, पण आतून खूप मोठे बदल सुरू असतील. अनेक लोकांना वाटेल की तुम्ही बदललात आणि ते खरंच असेल, कारण संघर्ष माणसाला 2 गोष्टी शिकवतो: स्वतःची किंमत आणि शांततेत शक्तिशाली कसे राहायचे. ऑक्टोबर 2026 पर्यंत तुळ राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडू शकते जी त्यांचे करिअर कायमचे बदलून टाकेल. काहींना मोठे पद मिळेल, काहींना समाजात ओळख मिळेल, काहींना स्वतःच्या कष्टाचे फळ दिसू लागेल
आणि काहींना अखेरीस जाणवेल की मी इतके दिवस दुसऱ्यांसाठी जगत होतो, आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. या संपूर्ण काळाचा गूढ संदेश असा आहे, तुळ राशीचे नशीब आता शांतपणे नाही तर जोरात जागणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजले तेच आता तुमच्या यशाकडे पाहून थक्क होतील. आणि यावेळेस तुम्ही फक्त करिअरमध्ये पुढे जाणार नाही तर स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणार आहात.